आगतम स्वागतम सुस्वागतम. आज हॉटेल मुंबई दरबारमध्ये बनाळगावचे सुपुत्र आणि जत तालुक्याचे उद्योजक, शेगाव गावचे पोद्दार जिल्ह्याचे मालक सन्माननीय संतजी पोद्दार साहेब यांचा अभिषेक सोहळा आहे. आणि कुमारी तनू संजना ज्ञानेश्वर सावंत हिचाही आज वाढदिवस आहे. त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि हिचा वाढदिवस आहे. या वाढदिवसासाठी उपस्थित असलेले सावंत कुटुंबीय आणि पोद्दार कुटुंबियाचं हॉटेल मुंबई दरबारच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. खरं तर मावशी, ज्ञानेश्वर माऊली आणि माझी गेली 15 वर्षाची दोस्ती आहे. आम्ही दोघंही ट्रॅव्हल्स बिझनेसचा व्यवसाय करतो. खरं तर आम्ही ज्याला शायनर पिंटू म्हणतो आणि माऊली म्हणतो, या दोघांवरही एक प्रसंग येऊन गेला. त्या प्रसंगातून दोघंही तुमच्या आई वडिलांची कुठेतरी पुण्य येऊन ते वाचलेले. कुणालाही वाटलं नव्हतं की पिंटू चालू शकेल किंवा ज्ञानेश्वर चालू शकतील, त्यांचा संसाराचा गाडा चालू शकेल. परंतु ज्या माऊलीने चांगलं कार्य केलं, तुमचं जे पुण्य आहे ते तुमच्या दोन मुलावरती त्या पुण्याईनं त्यांना त्या संकटातून बाहेर काढलं. मला खरं तर माझं मन भरून आलं तुम्हाला बघितल्यानंतर. 2 लेकरं हातरुणात पडून असताना त्या आईने कशा पद्धतीनं त्यांचा सांभाळ केला किंवा त्यांना त्या पाठीशी काढलं, त्यांना त्यातून उठलं किंवा त्यांना एक प्रेरणा दिली की आज त्या दोघांचाही संसार सुखात समाधानाचा आहे. त्या दोघांची फॅमिली बघून खरं तर माझं आज मन भरून गेलं. आणि ज्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे ते सन्माननीय संतजी पोद्दार साहेब यांची माझी केकेमुळं ओळख झाली. आणि तुमच्या दोघांची दोस्ती बघितल्यानंतर खरं तर राम लक्ष्मणाची जोडी आठवती मला. तुमच्या दोघांचा एकमेकावरती असणारा विश्वास, तुमच्या दोघांचा एकमेकावरती असणारा प्रेम. आणि आज खरं तर दरदृश्याचा योग आहे की आज केकेच्या मुलीचा वाढदिवस आणि तुमचा लग्नाचा वाढदिवस. पोद्दार साहेब, तुम्ही तर खूप संघर्ष केला. तुम्ही जर एक शेगाव सारख्या गावामध्ये एक चांगलं ज्वेलरीचं दुकान टाकून सर्वसामान्य माणसाचा एक विश्वास संपादन केला. आणि तुम्ही हे संपादन करत असताना खऱ्या अर्थानं संसाराचा गाडा चालवत असताना त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असणारी ही कधी तर पत्नी असते. आणि ताई, तुमच्याच विश्वासावरती, तुमच्याच प्रेमावरती आज संतोषबाई एवढं मोठं हे संपादन केलं. तुमचंही कौतुक, कारण तुम्ही हे हॉटेलचे मालक सन्माननीय बोराडे सरांचंच हे हॉटेल आहे, ज्यांनी बनाळे गावामध्ये आपल्या शिक्षणाचा धडा शिकवला. आणि माझ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला या गावामध्ये सुद्धा मुंबई पुण्यासारख्या सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून अतिशय फॅमिलीसाठी सुसज्ज अशी इमारत, बर्थडे सेलिब्रेशन असेल किंवा एखादा कुठला अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम असेल, त्यासाठी आपण चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. खरं तर ज्यावेळी संसाराची 2 चाकं चालत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये यश अपयश, धंदा कमी जास्त, कॉम्पिटिशनचे युग आहे. परंतु आपली पत्नी ज्यावेळी आपल्यापणे खंबीरपणे पाठीमागे असते त्यावेळी खरं तर तुमचं मन भरून जातं. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये सिंहाचा वाटा हा पत्नीचा असतो. आणि सोन्यासारखी तुमची 2 मुलं बघितल्यानंतर वाटते की तुम्ही एक सुखी कुटुंब आहात. तुमच्या चेहऱ्यावरून वाटते की तुम्हाला या आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. तुमच्या आयुष्याचा हा संसाराचा गाडा असाच उंच उंच शिखरावरती जाऊ अशा हॉटेल मुंबई दरबार सदिच्छा देतो. आणि दिदे, तनु, तुला सांगायचं, तुझ्या वडिलांनी खूप कष्ट केले, खूप त्याग केला, खूप संघर्ष केला. त्या वडिलांनी तुला ज्या फुलाप्रमाणे जपलंय, आजपर्यंत तुझ्या शिक्षणासाठी असेल, तुझा लाड असेल, तू तुझं शिक्षण तर चांगल्या पद्धतीने पार पाडशीलच. परंतु जे संस्कार म्हणतात, ते संस्काराची देवाणघेवाण जे आई वडिलांनी तुझ्यावरती केले, त्या संस्काराचं प्रेरणा तू तुझ्या आयुष्यामध्ये उरलेलाही करावं. तू तुझी स्वप्न, इच्छा, आकांक्षा जे जे काही तुझं आहे ते तुझं पूर्ण होत. परंतु तुम्हाला तिघांनाही चांगलं आरोग्य मिळो, तुमचे ज्या ज्या तिघांच्या इच्छा आहे त्या पूर्ण हो अशा हॉटेल मुंबई दरबारच्या वतीने सदिच्छा शुभेच्छा देतो. आई तुळजाभवानीला त्याच्यासाठी मी प्रार्थना करतो की आपणास तिघांनाही चांगलं आयुष्य लाभो आणि तुमचा असाच दोघांचा संसार समाधानाने चालव. आणि तिथं तुझं शिक्षण असेल, तुझं ते संस्कार असंच पणे चालव. आई वडिलांची तर तू सेवा करच, परंतु आजी आजोबा
ज्या आजीने ते कष्ट अपेष्ट हाल सोसले आणि तुझ्या वडिलांची चुलत्याची सेवा केली, तुम्हाला दोन नातींना मी सांगतो, तुम्ही आई वडिलांना एक वेळ विसरा, परंतु आजीला विसरू नका. कारण ज्या माऊलीनं अतिशय जे सदासजी कोणीही सत्य नाही ते केलं तरी त्यांनी जे आजपर्यंत हा संसाराचा घडा आपल्या समोर उभा दिसताना त्या माऊलीने खूप संघर्ष केला. त्या आजीचा तुम्ही कधीही ऋण विसरू नका. तुमचे वडील, तुझे काका, तुमचे 2 भाऊ तर विसरणार नाही, परंतु त्या नातवांना सुद्धा त्याची जाणीव पाहिजे, सुनांना सुद्धा जाणीव पाहिजे. तुम्ही सुद्धा आईसारखं त्या मावशीला प्रेम द्यावं अशीच मी तुम्हाला एक विनंती करतो, तुमचा भाऊ म्हणून. आणि तुमचं असंच सुखी कुटुंब मला पाहावयाला मिळो अशीच हॉटेल मोहम्मद रबरच्या शुभेच्छा. ताई, तुमचं शिक्षणामध्ये शिक्षक आहात, उद्या तुम्ही प्रोफेसर व्हावं, तुमचं एक शाखा आहे, जगसारख्या ठिकाणी अनेक एक शाखा व्हावी आणि तुम्ही दोघांनी चांगलं शिक्षण घ्यावं. कारण आपल्या आईचं जे शिक्षणाचं बीज आपण सर्वसामान्य माणसामध्ये किंवा एक विचारामध्ये घडवत असताना आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या मुलांना चांगलं शिकलं पाहिजे. प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते आणि भैया मला खात्री आहे तुमची इच्छा पूर्ण करायची आणि करावी अशी तुझ्याकडून मला अपेक्षा आहे. जास्त काय वेळ घेत नाही. तुम्ही दोन्ही परिवाराचं पुनश्च एकदा मी हॉटेल मोहम्मद दरबारमध्ये सहर्ष स्वागत करतो. तुमचं आणि माझं असंच ऋणानुबंध राहो आणि एक वेगळंच राहो. माझी आणि केकीची तर दोस्ती आहेच, परंतु संतोष भाऊ तुम्हीही माझ्या जीवातला झाला. कारण माणसानं एकदा दोनदा भेटल्यानंतर जे आपलं प्रेम, आपले विचाराची देवाणघेवाण आपल्याला जुळून येते आणि त्याच वेळी कळले की संतोष भाऊचा केकेवरती किती विश्वास आहे आणि केकेचा संतोष भाऊवरती किती विश्वास आहे. तुमच्या दोन्ही घराचं ऋणानुबंध असंच राहो अशी या तुमच्या अनिव्हर्सरीच्या निमित्तानं, दीदीच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.